झाली बघा उन्हाळा बाजरी काढून. ह्या बघा ही उन्हाळ्यामध्ये नव्हती का आमच्या मालकाने कारखाना आल्या आल्या पिरली. ह्या नानाची बाजरी. नाना इकडे बघा. आमच्या दोघांचं भांडण लागलं होतं भाकरीसाठी. भाकर नव्हती मी आणली, नानाने आणली होती. त्यांनी भाकर खाल्ली होती. तवाचं भांडण केलेले, तवाची ज्वारी आपली ही बाजरी लावलेली उन्हाळा बाजरी आता निघली. तिकडं वरी कांसाचा ढीग टाकलाय. हे तीळ लावलं होतं बघा कसलं तीळ आलंय. हे आलंय का? 2 दिवस झालं नानाने बाया लावून बाजरी या नानाने काढून घेतली. या नानाने पण लय गदारी केली माहिती का. मला बोलवलंच नाही बाजरी काढायला. बोलावं म्हणलं होतं तर त्यांना वाटलं 500 रुपये रोज महागती काय की जे बायाला दिलं तेच मी घेतले असते. तुम्ही काहून लागलात हसायला? नाही बाबा मी कशाला हसू. नाना बोलवलं का तुम्ही मला खरं सांगा. आता कसे गपची बसले तर घरच्या घरी काढायची वडवणीला गेली होती ना त्या दिवशी बाजरी काढताना. मग वडून नसते का आले मी. ते पैशाचं बंडल घेऊन तिकडे गेले नव्हते का त्या दिवशी. माहिती का त्या दिवशी नाही वाळले किती बघा 15 दिवस झाले या. आणि ते शेजाराचा व्हिडिओ काढलेला तुम्ही तर पैशाचं ते बघितलं असन. 4 दिवस 8 दिवस झालं बी नाही ते 4 दिवस झाले ते पैशाचं आहे ना. हे 15 दिवस झाले या हे केलेलं. एवढा मोठा पाऊस पडलाय बघा. 20 दिवस झालं पाऊस पडलाय. आता उघडी दिली बाजरी फिजरी काढली. आता एवढं पेंड्या बांधायच्या शेकावा वाहणार आहेत काय माहिती. आता हे रान तयार करायचे. पाऊस जर उघडला तर बरं नाही तर रान कवा तयार व्हायचे. आला की सगळं तसंच पुन्हा आज महाग तसं पुढे आता किती पेंड्या बांधून खुबडी उघडा करावं 7 लागतं. तारखेला पाऊस सांगितलेला आहे. हो कवा नीट करायचे. आता हे रान आमच्याकडेच आहे डबल कापूस लावायला. कापूस लावायला. मग नकल करतात म्हणा ना नाही डबल शब्द बोलून. कणसं नेऊन टाकलीत वरी कवा वाळायचे.